नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. काल मला वाटतं संपूर्ण जगामध्येच इंटरनॅशनल वुमन्स डे अतिशय उत्साहात साजरा झाला. प्रत्येक स्त्री तो दिवस साजरा करण्यामध्ये गुंग होऊन गेली होती. कारण त्या एका दिवशी तिला मिळणारा आदर, सन्मान, प्रेम हे ती भरभरून ओंजळ भरून घेत होती, असं मला वाटतंय. कारण ते तिला पुढचे काही 6 महिने किंवा निदान पुढच्या 8 मार्च पर्यंत तरी पुरणार होतं. मला असं वाटतं म्हणजे माझं पर्सनली असं मत आहे, की 8 मार्च जागतिक महिला दिन आपण जो साजरा करतो, तो एका दिवसापुरता न असता सातत्यानं रोज व्हायला पाहिजे. म्हणजे रोज कार्यक्रम करा किंवा आदर आदर तर सातत्याने व्हायलाच पाहिजे. पण रोज कार्यक्रम करा असं नाहीये. पण जो आदर किंवा जो प्रेम आपण व्यक्त करतोय, तो जर रोज व्यक्त झाला, तर ती स्त्री तुम्हाला रोज नव्यानं भेटेल आणि जे काही सुख, आनंद, समाधान तुम्ही तिला देताय तेच भरभरून तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची खात्री ती तुम्हाला आयुष्यभर देत राहील. पुन्हा एकदा कालच्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. मी प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. दर मंगळवारी 4 वाजता आपण आधुनिक युगातल्या हिरकणींना भेटतो. हिरकणी जी स्वतः आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी संघर्ष करत असते, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या, समाजातल्या इतर महिलांना, इतर घटकांना कशा पद्धतीने आनंद आणि समाधान देता येईल, त्यांना कसं आनंदी आणि समाधानी करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. आज आपण अशाच एका आधुनिक युगातल्या हिरकणीला भेटणार आहोत, जी मानसोपचार तज्ञ आहे आणि त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक महिलांना, अनेक कुटुंबांना तिनं आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण दिलेलं आहे. चला तर मग स्वागत करूया आपण आपल्या आजच्या हिरकणीचं. नमस्कार कनिष्का शाह मॅम, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार प्रणोती. येस, वेलकम यू. आणि सगळ्यात महत्वाचं आणि पुन्हा एकदा तुला स्पेशल महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला पण आणि सगळ्याच जगातल्या महिला आणि जे आता बघतायत त्यांना पण हॅपी वुमेन्स डे. आणि जसं तू आता बरोबर म्हणालीस की एक दिवसाचं सेलिब्रेशन नाहीये, पण हे वर्षभर मिळणारा आदर म्हणा किंवा सपोर्ट, इमोशनल सपोर्ट असेल किंवा कुठल्या दुसऱ्या कामातला सपोर्ट असेल, तर तो वर्षभर राहू दे हेच असतं. म्हणजे एका दिवसासाठी नाहीये ते. सो लेट्स ट्रेजर दॅट आणि गो अहेड. येस, थँक्यू सो मच. मी अगदी छोटीशी ओळख तुमच्या आपल्या मैत्रिणींना करून दिलेलीच आहे, पण मी पुन्हा विनंती करते की तुमची डिटेलमध्ये ओळख किंवा इंट्रोडक्शन आपल्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींना तुम्ही करून द्यावी. ओके ओके. सो मी आहे कनिष्का शहा, प्रोफेशन वाईज काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. मी वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स म्हणजे काय म्हणायचं, मेंटल इश्यूज, इमोशनल इश्यूज बरोबर त्यांच्यासाठी हेल्प करायला मदत करते. सो मी मुलांबरोबर काम करते. त्यांचे कुठले बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतील किंवा लर्निंग डिफरन्सेस असतील, डिस्लेक्सिया वगैरे आपण कॉमन टर्म ऐकलेलो आहे बऱ्याच वेळेला. सो त्या मुलांसाठी काम करते. त्या मुलांच्या पेरेंट्सना काउन्सिलिंग करते. वयात येणारी मुलं, ते एज खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी वयात येणारी मुलं आणि त्यांच्या पेरेंट्स बरोबरही काम करते. आय ऑल्सो वर्क विथ अडॉलसन्स, आपलं अडल्ट्स. एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस, आजकाल ही टर्म्स खूप कॉमन झालेली आहेत. सो ह्या इश्यूज बरोबर आय हेल्प देम डील विथ दीज प्रॉब्लेम्स. आणि आय हेल्प देम विथ डिफरंट टेक्निक्स की ते वापरून हाऊ दे कॅन मेक देमसेल्व्स मोर बेटर आणि डील विथ लाईफ. सो दिस इज छोटीशी ओळख माझी. येस, मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जे आपल्या मनाशी आणि भावनांशी निगडीत असतात, त्या प्रॉब्लेमशी डील करण्याचं तुमचं रोजचं काम आहे आणि ज्या माध्यमातून तुम्ही मानसिकरित्या, जसं मी ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही त्यांना मानसिकरित्या आनंदी आणि आरोग्यदायी बनवताय. सो हा काम करत असताना म्हणजे ह्याच्याकडे ऍज अ करिअर म्हणून बघावं असं तुम्हाला का वाटलं किंवा या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळाला? ओके. ऍक्च्युली मी लहान असल्यापासून मला लहान मुलं प्रचंड आवडायची. मी त्यांच्याबरोबर बरेच ऍक्टिव्हिटीज केलेले आहेत, समर कॅम्प्स केलेले आहेत. मी खूप लहान किंवा यंग होते तेव्हापासून मुलांसाठी खूप काम केलेलं आहे.
आणि समहाव माझं आणि मुलांचं कनेक्शन लवकर होतं. म्हणजे आय एम गुड विथ चिल्ड्रन आणि गेट कनेक्टेड विथ देम सून. तर म्हणून मी ग्रॅज्युएशन करताना मी चाइल्ड डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट निवडला. स्कूल सायकॉलॉजी हे मी पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यात केलं. आणि जेव्हा मी मुलांबरोबर नंतर काम करत होते, डिस्लेक्सिक मुलं म्हणा किंवा ADHD ज्यांना हायपर ऍक्टिव्ह म्हणतो आपण, किंवा इन जनरल मुलं ज्यांना बिहेवियर प्रॉब्लेम्स येत आहेत. त्या मुलांबरोबर काम करता करता आय रिअलाइज की पेरेंट्स बरोबर काम करणं किती किती महत्वाचं आहे. पेरेंट्स बरोबर काम करणं, कारण त्यांचा हात इतका मोठा आहे मुलाला वाढवण्यात. पेरेंट्स शेप देअर चिल्ड्रन. आणि आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की हा आई वडिलांचं जास्त महत्व आहे मूल मोठं होतं तेव्हा. पण काम करताना लक्षात आलं की त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, द वे दे टॉक आणि सो मेनी थिंग्स आर इम्पॉर्टंट आणि आर इम्पॅक्टिंग चिल्ड्रन. त्यामुळं आय रिअलाइज की फक्त मुलांबरोबर काम करून इज नॉट इनफ. त्यामुळं आय स्टार्टेड, मग आय गॉट इन टू काउन्सिलिंग विथ ऍडल्ट्स एज वेल. आणि मग आय केम टू नो डिफरंट इश्यूज दॅट ऍडल्ट्स फेस. त्यांचे स्वतःचे इंटरनल इश्यूज असतात ज्याच्यामुळे मुलांवर त्याचा इम्पॅक्ट होतो इनडायरेक्टली. नो पेरेंट वॉन्ट टू डू दॅट डायरेक्टली ऑब्व्हियसली, पण तो होत राहतो. आणि जेव्हा आपण म्हणतो आपल्याला एका समाजाला किंवा सोसायटीसाठी काम करायचंय, तेव्हा खूप महत्वाचं असतं की आपण मुलांबरोबर काम करायला पाहिजे. आणि मुलांसाठी ऍडल्ट्सचं इन्व्हॉल्वमेंट इज सो सो इम्पॉर्टंट. सो आय गेस हे सगळं रिअलाइज होता होता आय गॉट इन टू दिस. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतो की शिक्षक पुढच्या पिढीला घडवतो आणि मुलं ही आपली पुढची पिढी आहे, ज्यांना आपल्याला जे आपण मागच्या पिढीकडनं घेतलेलं आहे ते संचित संस्कार जे असतील ते आपल्याला पुढच्या पिढीकडे हँड ओव्हर करायचे असतात. आणि तेच आपलं भविष्य आहे. खरं तर मुलांच्याकडेच आपलं भविष्य म्हणून आपण बघतो. आणि त्यांना या माध्यमात म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण काही विचार शेअर करतो किंवा चांगले विचार देण्याचा प्रयत्न करतो, मला वाटते ते भविष्यातील चांगली पिढी घडवण्याचंच काम तुमच्या मार्फत होत आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये पालकांची इन्व्हॉल्वमेंट असणं फार गरजेचं आहे. आणि आता जेव्हापासून स्त्री नोकरीसाठी बाहेर पडलेली आहे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तेव्हापासून हा प्रॉब्लेम जास्त वाढला असेल की मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही किंवा तो टाइम बॅलन्स करणं होत नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा आताचे इश्यूज काय आहेत सध्या त्यात? हो. बरोबर आहे तुझं की प्रॉब्लेम्स जसं बायका जास्त बाहेर काम करायला लागल्या तेव्हापासून प्रॉब्लेम्स वाढायला लागले. सो हो, तसं दिसून येतंय. जेव्हा क्लायंट्स येतात माझ्याकडे, तर क्लायंटचं येणं किंवा वाढलेलं आहे. बेसिकली आपण बघायला गेलो तर जे एक लहान मूल जन्मतं तेव्हा त्याच्या गरजा किती असतात? दूध आणि थोडंसं सेक्युरिटी ना, आईनी जवळ घेणं. जेव्हा ते थोडं मोठं होतं तेव्हा त्याच्या गरजा अजून बदलतात. तशा एव्हरी टप्प्यावर आपल्या लाईफच्या पुढच्या टप्प्यात जात गेलो तर आपल्या सगळ्या गरजा खूप हॅलो, आवाज येतोय मॅडम? तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. 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 मला वाटतं काहीतरी नेटवर्क इश्यू दिसतोय. नेटवर्क इश्यूमुळं मॅडमांचं रिजॉइनिंग होईल थोड्या वेळात. रिजॉइनिंग झालं की आपण पुन्हा सुरुवात करू. जसं आता मॅडम सांगत होत्या की मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं आपण टीनेजमध्ये येणाऱ्या मुलांचे फक्त प्रॉब्लेम्स आपल्याला जाणीवपूर्वक दिसतात किंवा टीनेजमध्ये असणाऱ्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आपण सातत्यानं म्हणतो. पण तसं न होता अगदी मला वाटतंय आताच्या पिढीला आपण जन्मापासूनच काही ना काहीतरी सातत्यानं देत राहिलं पाहिजे. जो वेळ, जी काळजी पालकांनी त्यांना दिली पाहिजे, याविषयी आपण मॅडमांच्याकडूनच जाणून घेऊ. मॅडम, आता आवाज येतोय माझा? हो, आता येतोय. राईट, येतोय. येस. आपण मगाशी बोलत होतो की
मुलांना जी वेळ देण्याचा आपण बोलत होतो त्याच्याविषयी आता आपण काय मार्ग काढू शकतो किंवा याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आता दोन्ही वर्किंग पेरेंट्स असताना कशी काळजी घेतली पाहिजे? पहिल्या तर आपल्याला हा फोकस करायला पाहिजे की आपण जास्त वेळ देतोय म्हणजे सगळं चांगलं होणार आहे, तसं नाहीये. तर आपण थोडाच वेळ दिला तरी चालणार आहे, पण आपण क्वालिटी देतोय का? म्हणजे आर वी विथ द चाइल्ड 100%? आता जेव्हा आपण म्हणतो 100%, तेव्हा आपण मेंटली, इमोशनली, फिजिकली आपण मुलासमोर आहोत का? आपण काम करतोय आणि मुलाचं ऐकतोय. आर वी 100% विथ द चाइल्ड? नाही, कारण आपल्या डोक्यात वेगळा विचार आहे, आपलं काहीतरी वेगळं आहे. सो फिजिकली आपण मुलाबरोबर आहे किंवा काही 4 शब्द पडतायत कानावर आपल्या. दिस इज नॉट 100%. मग जेव्हा आपण 100% क्वालिटी टाइम म्हणतो, तेव्हा मेंटली, इमोशनली, फिजिकली बीइंग प्रेझेंट विथ द चाइल्ड इज मोर इम्पॉर्टंट. मग तुम्ही भलेच दिवसातनं अर्धा तास स्पेंड करा मुलाबरोबर. पूर्ण वेळ थांबायची ही गरज नाही. सो दॅट सॅटिस्फाईज द मुलाची गरज. आणि मोर ओव्हर टाइम देणं म्हणजे मला वेळ आहे तेव्हा मी मुलाला जाऊन वेळ देते. आर वी गिव्हिंग टाइम वेन माय चाइल्ड वॉन्ट्स टू टॉक टू मी? का मी म्हणते जरा थांब 2 मिनिटं माझी ही भाजी होऊ दे, का जरा 2 मिनिटं माझा कॉल होऊ दे. ठीक आहे, वी अंडरस्टँड सगळ्या गोष्टी आपण आपल्या थांबून मुलाचं नाही ऐकू शकत. पण आर वी डुईंग ऍटलीस्ट समटाइम्स? म्हणजे थोड्या वेळ तरी आपण आपल्या गोष्टी बाजूला ठेवून पहिला मुलाचं ऐकू शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारूच शकतो आपण. पण हे काम करायच्याही आधी आपल्याला एक प्रश्न विचारायला पाहिजे की जर का मला मुलाला वेळ देता येत नाहीये, तर एम आय feeling guilty about it? Am I blaming myself for that? का हा सगळ्यात माझी महत्त्वाचा प्रश्न आहे मला वाटतं. एक्झॅक्टली. कारण जशीच मी माझ्या मुलांच्या गरजा सांगते, मी जे मगाशी बोलता बोलता राहिला ना, सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या गरजा असतात. द वे आय वॉन्ट टू फुलफिल माय सन्स और डॉटर्स और चिल्ड्रन्स नीड्स, एम आय हिअर टू अंडरस्टँड माय ओन नीड्स अँड फुलफिल देम? हा पण एक प्रश्न विचारायला गरजेचा आहे. बिफोर इवन यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ इज व्हॉट आय फील. नक्कीच, कारण बऱ्याचदा असंच होतं की मी वेळ देऊ शकत नाही ह्याचं फ्रस्ट्रेशन निघतं आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला वाटतंय तिलाच जास्त होतो त्रास. आणि ज्या वेळेला आपण तिला महत्व देतो त्यावेळेला जसं आपण म्हटलं की ती आनंदी आणि समाधानी असेल तर अख्खं कुटुंब आनंदी आणि समाधानी असतं. सो ह्या गिल्ट मधून बाहेर येण्यासाठी किंवा हे गिल्ट रिफॉर्म होण्यासाठी तिनं काय केलं पाहिजे असं वाटतं? एका सेशन मध्ये किंवा काही मोटिवेशनल व्हिडिओज ऐकून, मोटिवेशनल बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे, मोटिवेशनल बुक्स असतात वाचायला. हे सगळं करून पटकीने बाहेर पडता येतं गिल्ट मधनं आणि मला सगळं ठीक होता येतं असं नाहीये. म्हणजे दे डू हेल्प, पण दॅट इज ऑन अ व्हेरी जनरिक लेवल, की असे जनरल प्रॉब्लेम्स असतात. आपल्या पर्सनल लेवलला मॅच होणाऱ्या काही गोष्टी करायच्या, जसं की पहिलं काउन्सिलिंग घेऊ शकता, जिथे तुम्हाला ऍक्च्युअल स्वतःची ओळख होते. तर काउन्सिलिंग म्हणजे आम्ही तिथे काहीही प्रकारचा उपदेश दे, वी डोंट गिव्ह यू एनी सजेशन्स. तुमचे डिसिजन्स आम्ही घेत नाही. काही क्लायंट्स असतात, आमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. वी कांट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम तुमचा आहे. पण मग कशाला यायचं ना काउन्सिलरकडे, सगळं आम्हालाच करायचं तर आम्ही तुमच्याकडे काय? बरोबर. पण हो, जेव्हा आपण मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा समटाइम्स आपल्याला दुसऱ्या अँगलनी बघता येत नाही किंवा आपले थॉट्स इतके असतात की आपण कन्फ्युज असतो किंवा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो, स्वतःकडे म्हणा किंवा दुसऱ्याकडे बघायचा किंवा सिच्युएशनकडे बघायचा. तेव्हा यू नीड अ पर्सन जो तुम्हाला जज करत नाहीये, जो तुम्हाला एक्सेप्ट करतोय तुम्ही आहात तसंच. आणि ह्याच्यासाठी अ काउन्सिलर किंवा सायकोथेरपिस्ट इज द राईट पर्सन टू गो टू. कारण तो तुम्हाला एक्सेप्ट करेल, तुम्हाला जज करेल, तुम्हाला पॉझिटिव्हिटी दाखवेल. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण बऱ्याच गोष्टी घडतात. तर त्या गोष्टी घडत असताना तुम्ही कसं रिॲक्ट केलाय त्याला एक पॉझिटिव्ह अँगल देईल बघायला, अप्रिशिएट करेल. आणि मला वाटतं कुणालाही प्रॉब्लेम मध्ये असताना जेव्हा स्वतःचं अप्रिसिएशन किंवा स्वतःला कोणतरी ऐकतंय हे कळलं तर आय थिंक तिथेच ऑलमोस्ट अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरोबर. दॅट इज वन अँगल की यू कॅन टेक अ प्रोफेशनल हेल्प. दुसरा अँगल इज जेव्हा काही असं होतं
तेव्हा पहिला इज आपण सेल्फ ब्लेम, स्वतःला इतकं क्रिटिसाइज करतो की आपण काहीतरी मोठं चूक केलेली आहे. तर ते पण समजायचं फार गरजेचं आहे की आपण चुकतो, पण आपण कॅन वी फॉरगिव्ह आवरसेल्व्हज? आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, बोलतो की लोकांना माफ करायला हवं. कॅन वी फॉरगिव्ह आवरसेल्व्हज? आपल्याकडनं कधी चूक होते किंवा आपल्याकडनं एखादं काम होत नाही, एखादं रिस्पॉन्सिबिलिटी आपली नाही होत. तर कॅन वी फॉरगिव्ह आवरसेल्व्हज? कॅन वी एक्सेप्ट दॅट मिस्टेक? सो आय थिंक बऱ्याचदा उत्तर नाही हे प्रश्न राईट. आणि पहिला तर विचारतच नाही उत्तर, आपण आन्सर एक्सेप्ट केलेला असतो. हो, मी ब्लेम करते मला. माझ्यामुळेच चुकतंय असं. आणि इट इज ऑल्सो कंडिशनिंग, म्हणजे आपल्याला लहानपणापासून तेच सांगितलं गेलंय स्पेसिफिकली स्त्रियांना की तुमची जबाबदारी काय आहे, यू हॅव टू लुक आफ्टर द फॅमिली, हजबंड, मुलं, असं सगळं लोकांचा आधी विचार करा. ह्याच्यात काही चूक नाहीये, पण आपल्याला हे सांगितलं गेलं नाही की त्यांच्याबरोबर आपल्यालाही बघा, स्वतःलाही लक्ष द्या. कुठेतरी आपण आपलेपणा विसरतो. म्हणजे आपण आय थिंक आत्मनिर्भर आजकाल जास्त बोललं जातं. आय थिंक त्याचं डायरेक्ट कनेक्शन ह्यालाच आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय? मी ड्रायव्हिंग करते, मी जॉब करतेय, मी सेल्फ इंडिपेंडेंट आहे, आता मी कमवतेय, आय डोंट हॅव टू डिपेंड ऑन माय हजबंड सगळ्या गोष्टींसाठी, मटेरियल्ससाठी. मी माझे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलीये. सो हे आत्मनिर्भर आहे, युअर राईट. पण एम आय इमोशनली ऑल्सो इंडिपेंडेंट? की माझ्या मुलीसाठी एक छोटंसं डिसिजन मला घ्यायचं असेल, तर कॅन आय टेक दॅट डिसिजन अँड मी बिलीव्ह करते का माझ्या डिसिजन मध्ये? का माझा नवरा काहीतरी म्हणेल चूक वाईट काहीतरी त्याच्यात, मग मला वाटतं अरे बापरे मी चूक केली. सो डू आय बिलीव्ह इन माय सेल्फ? डू आय ट्रस्ट माय ओन डिसिजन्स? सो हे पण आत्मनिर्भरचा भाग आहे, जो आपण बऱ्याच वेळेला आय थिंक दुर्लक्ष होतो किंवा फोकसच नसतो किंवा वी आर नॉट इव्हन अवेअर की असं काय आहे. मला वाटतं हा जास्त महत्वाचा आहे की आपण त्याबाबत अवेअरच नाही आहोत की दॅट इज ऑल्सो वन टाइप ऑफ म्हणजे आत्मनिर्भर मध्ये इमोशनल आत्मनिर्भरता पण किती महत्वाची आहे, कारण त्याचं डायरेक्ट कनेक्शन हे मानसिक आत्मनिर्भरतेशी आहे. ज्यावेळेला आपण मानसिक आत्मनिर्भरता म्हणतो त्यावेळेला जसं की माझे डिसिजन मी स्वतः घेऊ शकते, पण तोच डिसिजन माझ्या कुटुंबाच्या बाबतीतला असेल, माझ्या मुलांच्या बाबतीतला असेल, तर तो घेताना मन कच खातं की बाबा हे जर चुकलं तर त्याचा ब्लेम माझ्यावरती येईल, त्यापेक्षा जे चाललंय ते चालू द्यावं, आपण शांतपणे बघावं किंवा जे येईल त्याला फेस करावं. हे सोपं वाटतं. मला वाटतं हा एक कम्फर्ट झोन प्रत्येकीने आपल्या भोवती तयार केलेला आहे आणि त्यातनं तिला थोडंसं आपल्याला पुश करून बाहेर काढावं लागणार आहे. ज्या वेळेला ती बाहेर होईल त्याला नक्कीच ती मानसिक आत्मनिर्भर होईल असं म्हणायला काहीच हरकत नाही. या तुमच्या पूर्ण काउन्सिलिंगच्या प्रवासामध्ये काही असे विशिष्ट अनुभव तुम्हाला आले का जे तुम्ही आपल्या मैत्रिणींशी शेअर करू शकाल? हो, बरेच अनुभव आले. वेगवेगळे टाईपचे प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्या स्टोरीज वेगळ्या असतात. एव्हरी पर्सन दॅट कम्स टू मी हॅज हिज ओन स्टोरी. त्याच्या लाईफची स्टोरी असते आणि त्या स्टोरीत जे तो माणूस केलेला आहे, त्या माणसाने आधी वागलेला आहे, बोललेला आहे, दॅट इज बिकॉज त्या माणसाने ते जगलेलं आहे, राईट? ही इज गॉन थ्रू दॅट सिच्युएशन, ही हॅज फेल्ड समथिंग अबाउट इट. सो अशा बऱ्याचशा स्टोरीज आलेल्या आहेत आणि सो एक सांगता येईल की माझ्याकडे एक रिसेंट क्लायंट होतं, अ मेल, 22 वर्षाचा मुलगा. तर ही केम विथ प्रॉब्लेम्स की झोप येत नाहीये, मला पॅनिक अटॅक येतात, भीती वाटते, मधूनच भीती वाटते आणि घाम सुटतो, धडधड होते छातीत आणि मला प्रॉब्लेम काही माहित नाहीये आणि मला कॉन्फिडन्स नाही. आय डोंट फील कॉन्फिडंट टू टॉक इन फ्रंट ऑफ अ ग्रुप म्हणा किंवा पुट फोर्थ माय आयडिया. सो जेव्हा काउन्सिलिंग सेशन्स घेऊन थोडं पुढे चर्चा करत आय रिअलाइज्ड की तो 22 वर्षाचा आहे. तो जेव्हा 7 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि ते त्याला तेव्हा सांगितलं नाही बिकॉज ही वॉज टू स्मॉल. सो फॅमिली थॉट की त्याला आता सांगायला नको आणि इव्हेंच्युअली थोड्या महिन्यांनी वगैरे त्याच्या लक्षात आलं की आई आता काही परत येणार नाहीये. बट 15 वर्ष ही वॉज इन ग्रीफ, म्हणजे तो त्या ग्रीफ मध्ये आहे की माझी आई नाहीये किंवा things would have been different माझी आई असती तर. सो ही इज होल्डिंग ऑन टू दॅट थॉट सो मच की ते त्याच्या बिहेवियर पॅटर्न मध्ये आता दिसतंय.
सो जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम फेस करतो, फेस ऑफ द प्रॉब्लेम इज डिफरंट, रूट कॉज इज ऑलवेज डिफरंट. सो दिस इज जस्ट एन एक्झाम्पल की तो 15 वर्ष झालं तेच काय म्हणतो, घाव घेऊन तो त्याच इंटेन्सिटीचं पेन आहे जगतोय. त्याचं, बरोबर. जगतोय. राईट. हे एक आहे. काही मॅरिटल इश्यूज येतात, म्हणजे नवरा बायकोचे प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याच वेळेला बायको वगैरे असते, ती म्हणते हा मला जमत नाही, मला टाइम मॅनेजमेंट येत नाही, मला मुलांना सांभाळता येत नाही. असे शब्द असतात वेन दे कम विथ प्रॉब्लेम्स, किंवा यु नो त्यांच्यामध्ये इश्यूज असतात नवरा बायकोमध्ये, किंवा सासू काहीतरी बोलतीये. बट द पॉइंट इज, जेव्हा ते म्हणतात मला हे जमत नाहीये, मला ते जमत नाहीये, मला हे शिकायचंय, मला हे माझ्याबद्दल आवडत नाही, तेव्हा आय ऑलवेज आस्क देम, हे तुमचे शब्द आहेत का? डू यू फील द सेम? का हे तुम्हाला कोणी सांगितलेले आहे? आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हे कुणाचं तरी टॉन्ट असतं. फॅमिली मधल्या बरोबर. कुणाचं तरी टॉन्ट असतं की ती अशी वागतीये, तिला हे जमतच नाही, तिला हे पण जमायला पाहिजे, यु नो एक्सपेक्टेशन्स म्हणा, किंवा कुणाचं तरी टॉन्ट असतं. आणि द पॉइंट इज, जेव्हा आपण स्वतःवर बिलीफ तेवढा नाही ठेवत, तर आपण दुसऱ्यांचे शब्द पटकीनी स्वतःला लावून टाकतो. की कोणतरी म्हणतंय की हा तुला मुलांना पण सांभाळता येत नाही, डब्बा करता येत नाहीये सकाळी, तर मी समजते की हो मला करताच येत नाही. बरोबर. करता येत नाही आणि कुठल्या लेवलचं परफेक्शन हवंय ह्याच्यात फरक आहे. हो. करता या म्हणजे मी करतेय डब्बा, पण मे बी त्या डब्यात भाजीची चव वेगळी असेल, किंवा 5 मिनिटं लेट झाला असेल. दॅट डझंट मीन मला जमत नाहीये. पण आपण ती स्टेटमेंट तशीच्या तशी स्वतःला लावतो. आणि काय होतं, हे फक्त आपलं आतलं हर्ट नाहीये, तर हे आपल्या बिहेवियरमध्ये दिसतं. आपलं फ्रस्ट्रेशन, छोट्या-छोट्या गोष्टींवरनं चिडणं, नवऱ्याने काय सांगितलं तर ते भडकून घेणं, म्हणजे सगळ्या वाकड्या गोष्टी लावून घेणं म्हणा. हे सगळ्या ह्या छोट्या गोष्टींमधनंच होतात, जेव्हा आपण आतून हर्ट करतो आणि आपण ते बिलीव्ह करायला लागतो की हे मला जमत नाही, मी अशी नाहीच आहे, मी दिसत नाही. आजकाल सोशल मीडिया नी केवढं कंट्रोल केलेलं आहे. युअर फिगर, युअर कॉम्प्लेक्शन, यु नो, आणि तुम्ही फोटोज पोस्ट करतो आपण सगळे फिमेल्स. लाईक्स किती हवेत मला, आणि इफ आय डोंट गेट दॅट, तर माझं म्हणजे आय एम रिलाइंग ऑन समबडी एल्स टू टेल मी आय एम ब्युटिफुल. आय रिलाय ऑन समबडी एल्स टू टेल मी की तू चांगली आहेस का. पण डू आय रिलाय ऑन माय सेल्फ? आय थिंक सो नो, किंवा व्हेरी लेस टाइम्स. डिपेंडन्सी बदलायला पाहिजे. जी आपण डिपेंडन्सी जर का आत्मनिर्भर म्हणतो, तर इट हॅज टू कम सेल्फ डिपेंडन्सी, राईट? की आय नो आय एम ब्युटिफुल, किंवा इट्स नॉट जस्ट अबाउट लुक्स, और इट्स नॉट अबाउट लाईक्स, इट नॉट अबाउट. आपल्याला जनरली लहानपणापासूनच बघतो आपण की कोणीतरी आपलं कौतुक केलं की आपल्याला छान वाटतं, कोणतरी आपल्याबद्दल काहीतरी चांगलं कमेंट पास करतं, आपण खुश होतो. पण जेव्हा आपल्याबद्दल कोण बोलत नाही, तेव्हा आपण त्याचा डायरेक्ट लिंक घेतो, आय एम नॉट गुड इनफ. आणि जेव्हा वी थिंक वी आर नॉट, अँड वेन वी थिंक वी आर नॉट गुड इनफ, तर मग आपण कधीच समाधानी नाही राहत, अँड वी डोंट फील हॅपी, विच इम्पॅक्ट्स आवर बिहेवियर आणि रिलेशन्स. कारण आपल्याला वाटतं आपण रिलेशनशिप मध्ये पण देत नाहीये इनफ असं. मला असं वाटतं सगळ्या या सगळ्या इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत. म्हणजे जसं आता आपण बोलतो की सेल्फ डिपेंडन्सी बद्दल, जर आपणच सेल्फ डिपेंडंट नाही आहोत तर आपण स्वतः आनंदी राहत नाही, आणि मग ते रिलेशन वरती मॅटर करतं, आपल्या प्रोफेशनल लाईफ वरती मॅटर करतं. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे आपल्याला जाणवत राहतो, आणि त्याच एका काय म्हणतो आपण सिनारिओ मध्ये आपण जगत जातो की बाबा हे असंच आहे आणि माझ्या बाबतीत हे असंच होणार आहे. मग हे जर बदलायचं असेल तर काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केले पाहिजेत असं वाटतं? हो, छोट्या छोट्या गोष्टींमधनच सगळं सुरू होतं ऍक्च्युली. त्यामुळे बदल पण तिथूनच सुरुवात करायला हवी. पहिला तर वी नीड टू एक्सेप्ट की कोणीही परफेक्ट नाहीये. नोबडी इज परफेक्ट. आणि परफेक्शनचं डेफिनेशन सगळ्यांसाठी वेगळं आहे. म्हणजे तू जे वाटतंय तुला की ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट परफेक्ट आहे, मे बी मला ती नाही वाटत तशी. इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. सो जेव्हा आपण परफेक्शन, आणि आपल्याला सगळ्यांना तेच वाटतं, आय वॉन्ट टू बी अ बेस्ट मदर. आता आपण जर का बायकांनाच रिलेट करून बोलतो, तर आय जस्ट डोंट वॉन्ट टू बी अ मदर.
हे माझं कधीच स्वप्न नाहीये. माझं स्वप्न नेहमी असतं, आय वॉन्ट टू बी द बेस्ट मदर, आय वॉन्ट टू बी द बेस्ट डॉटर इन लॉ, बेस्ट डॉटर. बेसिकली आपण जे आपलं काय म्हणायचं, आपलं स्टेटस आपण इतकं हाय करून ठेवतो किंवा आपले एक्सपेक्टेशन स्वतःकडनं इतके हाय असतात की वी डोंट लीव एनी स्कोप फॉर स्मॉल मिस्टेक्स. कारण वेन यू वॉन्ट टू बी परफेक्ट मदर अँड द बेस्टेस्ट मदर, then you have no scope to make small mistakes. आणि the very basic is, if we are human beings, we are bound to make small mistakes. Yes. But then we don't accept that. मग जर का काहीतरी इकडचं तिकडे झालं तर मग त्याचं प्रचंड गिल्ट येतं. सो बेसिकली आय थिंक वी नीड टू एक्सेप्ट वी आर ह्युमन बीइंग्स फर्स्ट, देन वी आर अ मदर. आणि मग आपण एकच रोल नाहीये ना, तर आपले केवढे सगळे रोल्स आहेत. आपण कुणाची तरी बायको आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी, तर आपण हे सगळेच रोल्स निभवतोय ऍट द सेम टाइम, सायमल्टेनियसली. आणि जेव्हा आपण हे सगळे रोल्स निभवतोय विथ रिस्पॉन्सिबिलिटी, तेव्हा कुठेतरी थोडं छोटं मोठं होऊ शकतं. कारण सगळंच काय म्हणतात, सगळंच हिरवगार नसतं ना. सिच्युएशन्स चेंज, पीपलचं बिहेवियर बदलत राहतं. मग आपण परफेक्ट कसे राहू शकतो? So I think it just first, the very first thing we need to understand is acceptance of की ठीक आहे, माझं थोडं कमी जास्त होऊ शकतं, माझ्याकडनं एखादं काम नाही जमलं तर इट्स ऑल राईट, हे समजणं खूप गरजेचं आहे, इज व्हॉट आय फील. बरोबर. आणि ते ज्या वेळेला आपण ऍक्सेप्ट करू ना, त्यावेळेला मला वाटतं आपण आपल्याला सुधारण्याची एक संधी देतोय. म्हणजे मी त्याच चुकांमध्ये किंवा त्या माझ्या गिल्टमध्ये अडकून न पडता मी पुढे जाते आणि पुढच्या वेळेला ते कसं योग्य होईल किंवा कसं चांगल्या पद्धतीनं होईल ते आपण बघू. पण ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये प्रायोरिटी मॅनेजमेंट मॅटर करतं का, आणि मग ते कशा पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे? प्रायोरिटी मॅटर करतं. सगळ्यांचे प्रायोरिटीज वेगळे असतात. सो आय थिंक आपल्या प्रायोरिटीज कशा आहेत मला, आणि मोर ओव्हर आजची माझी काय प्रायोरिटी. सो प्रोबेबली आज माझा वर्कलोड जास्त असेल तर माय प्रायोरिटी इज लुकिंग ॲट माय वर्क फर्स्ट. आणि वेन आय डोंट हॅव मच वर्क, किंवा ते काय म्हणतो आपण टाइम लिमिट असतं एखादं प्रोजेक्ट सबमिट करायचं किंवा एखादं, सो ते नसेल तर आय हॅव टाइम फॉर मेनी अदर थिंग्स, ज्याच्यात मी दुसऱ्या गोष्टी खूप साऱ्या करू शकते. बेसिकली इट डिपेंड्स ऑन व्हॉट आय फील इज इम्पॉर्टंट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, अँड आय एम द बेस्ट judge of myself and what I really need. I think priority comes from what you need and what is important for you at that point of time. So मला असं वाटतं इट इज व्हेरी पर्सनल हे की कुणाची आपल्याकडे सोसायटीमध्ये बऱ्याच वेळेला काही बायकांना टीका केल्या जातात, ही खूप काम करते, घरचं बघत नाही टाइप्स, घरची काळजी घेत नाही वगैरे. बट फ्रॉम हर पॉइंट ऑफ व्ह्यू कदाचित वर्क इज द प्रायोरिटी. इफ दॅट गिव्स हर हॅपीनेस, if she finds that important, isn't that all right to fulfill her own needs? म्हणजे why not? So yeah. येस, नक्कीच. कारण कसं आहे, व्यक्ती जशी बदलते तशा तिच्या प्रायोरिटीज बदलतात, आणि ह्या सगळ्यामधूनच मग ती स्वतः काय करते की स्वतःला थोडंसं मोल्ड करायचा प्रयत्न करते. कारण ऍडजस्टमेंट जर बघितली तर नेहमी आपल्याकडूनच अपेक्षित धरली जाते, आणि ते जर नाही केलं तरी त्रासही आपल्यालाच होतो. म्हणजे हे ठरलेलं समीकरण आहे, तेच आपल्याला थोडंफार बदलायचं आहे. फार चांगले इन्साइट्स मिळतात मॅडम, की बाबा म्हणजे अगदी उदाहरणं जरी नसली तरी कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, आणि चांगल्या पद्धतीने विचार करून आपण आपल्या गिल्ट मधून किंवा आपण आपल्या प्रॉब्लेम्स कडे कसं सकारात्मकतेने बघू शकतो, हे फार छान तुम्ही समजावून सांगता आपल्या सगळ्या मैत्रिणींना. खरंच सुंदर मार्गदर्शन सुरू आहे. आता जसं आपण आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होतो, महिलांबद्दल बोलत होतो, तसंच तुमचं एक म्हणजे बाकीचे जे तुमचे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काउन्सिलिंग करता, काय आपण डायलेक्सिया असेल किंवा ऍडोलेसन्स असेल, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ओके. डिस्लेक्सिया बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा बेसिकली मुलांमध्ये रीडिंगची कपॅसिटी म्हणा, म्हणजे ते जेव्हा बघतो परसेप्शन प्रॉब्लेम्स असतात जनरली, तेव्हा मुलांना रीड करायला प्रॉब्लेम्स असतात, मुलांना रायटिंग इश्यूज येऊ शकतात किंवा मॅथ प्रॉब्लेम असू शकतो. तर हे डील करताना
पेरेंट्सना एक तर आम्हाला काम त्यांच्याबरोबर असं करायला लागतं की यू एक्सेप्ट की युअर चाइल्ड इज नॉट गोइंग टू स्कोर 100 इन ऑल सब्जेक्ट्स. बरोबर. तर चाइल्डच्या कपॅसिटी प्रमाणे ही विल डू हिज बेस्ट. पण 100 स्कोर केल्यानेच तुमचं चाइल्ड बेस्ट होणार आहे हे नाहीये. सो हा कॉन्सेप्ट थोडासा समजून द्यायला लागतो. ऍट द सेम टाइम आम्ही मुलांना तिथे पण आत्मनिर्भर, वी हेल्प देम डिपेंड ऑन देमसेल्व्स, की जर का मला रीड नाही करता येतं तर मग व्हॉट आर द टेक्निक्स दॅट आय कॅन यूज की मी रीडिंग माझं इम्प्रूव्ह करू शकतो. सो ह्याच्यासाठी मला एक छोटंसं सांगायला लागेल की मी 2006 मध्ये इंग्लंडला गेले होते. मी तिकडे 6 मंथसाठी एका स्कूलमध्ये ऍज अन ऑब्झर्वर जात होते की ते काय काम करतात हे लर्निंग डिफिकल्टीजच्या मुलांसाठी किंवा इन जनरल जे हँडिकॅप्ट असतात म्हणा किंवा मुलांसाठी. सो स्पेसिफिकली मी लर्निंग डिफिकल्टी मुलं आहेत त्यांच्यासाठी. सो मी तर पहिला आय वॉज सो अमेज्ड की त्यांच्याकडे इतके सगळे टूल्स बनवलेले आहेत की ते मुलं वापरून दे कॅन रीड म्हणा, राईट. खूप चांगलं. आणि तिथे ना ईच चाइल्ड हॅज अ गायडन्स म्हणा, एक माणूस असतो त्यांच्याबरोबर. सगळ्या क्लासला तो माणूस फिरतो लाईक अ गायडन्स म्हणून. कारण लर्निंग 1 to 1 चांगलं असतं ह्या मुलांचं. इन अ ग्रुप लर्निंग इम्पॅक्ट होतं. पहिला तर आय वॉज अमेज्ड. पण स्लोली आय रिअलाइज we are not making them self-dependent. We are making them depend on somebody. Because we are providing them different tools, बरोबर. machines. We are providing them people all the time. की शिकताना तुझ्याबरोबर बसलाय कोणतरी all the time. So rather when I came back, मी ठरवलं की हे इंट्रोड्यूस नाही करायचं आपल्याला. आपल्याला इंट्रोड्यूस करायचं की तुझ्यामध्ये ठीक आहे, हे जमत नाहीये तुला. पण हे तू दुसऱ्या पद्धतीने त्यातल्या त्यात बेस्ट कसं करू शकतोस. कारण तुला लाईफ लॉंग यू डोंट हॅव एनीबडी विथ यू ऑल द टाइम जो तुला शिकवत राहणार आहे, सांगत राहणार आहे, हेल्प करत राहणार आहे. सो आय रिअलाइज की वी हॅव टू मेक देम मोर डिपेंडेंट ऑन देमसेल्व्स रादर देन प्रोव्हाइड देम विथ समथिंग. आणि दॅट्स वेन मी वेगळे टेक्निक्स डिझाईन केले ज्याच्यातनं त्यांना स्किल्स त्यांचे वाढवले. नॉट प्रोव्हाइडेड देम विथ समथिंग एक्स्ट्रा, पण त्यांचे स्वतःचे स्किल्स वाढवले. सो मुलांबरोबर तसं काम करतो ज्याच्याकडून त्यांचं लर्निंग कपॅसिटी वाढते. बाकी देर इज एन्झायटी, देर इज डिप्रेशन. आणि तू काय म्हणाली स्पेसिफिकली अडॉल्सन्स, वयात येणारी. तर अडॉल्सन्सचं बघितलं तर वयात येणारी मुलं आजकाल जनरल कंप्लेन असते, मुलांना शिस्त नाहीये, उद्धट आहे, उलट बोलतो, दे आर्ग्यू विथ पेरेंट्स, ऐकत नाही. सो जनरली वयात येणाऱ्या मुलांच्या गरजा, जसं मी मघाशी पण बोलले की सगळ्या स्टेज आपल्या लाईफ मधल्या स्टेजेसमध्ये आपल्या गरजा वेगळ्या असतात. सो अडॉल्सन्टच्या पण गरजा वेगळ्या आहेत. पण आय थिंक समवेअर पेरेंट्स नीड टू रिअलाइज ते लहान मूल नाहीये, कारण आपण त्या पद्धतीनेच आपल्याकडनं त्यांना वाढवतोय अजूनही. तर त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. सो कुठेतरी ते मॅच करून द्यायचं की पेरेंट्स ना समजून सांगायचं की त्या मुलांच्या गरजा काय आहेत. सो दॅट पेरेंट्सचं बिहेवियर बदलते. तर मोमेंट पेरेंट्सचं बिहेवियर बदलते, ऑटोमॅटिकली अडॉल्सन्ट्सचं पण बिहेवियर बदलतं. यु नो, आर्ग्युमेंट्स कमी होतात, कुठेतरी त्यांना एक्सेप्टन्स मिळतो. कारण ती स्टेज इतकी कन्फ्युजिंग आहे. दे थिंक दे आर ग्रोन अप्स बट दे आर नॉट, अँड दे आर डेफिनेटली नॉट स्मॉल चिल्ड्रन. आणि ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्शन असतंच आणि दॅट इज ऑल नॅचरल. मग ते आपण थांबवू नाही शकत. सो ह्या काही गोष्टी ज्या पेरेंट्सना समजावून दिल्यावरती जो इम्पॅक्ट पडतो, तर तसे पण केसेस आहेत की पेरेंट्सकडनं कंप्लेन येते की मूल ऐकत नाही, चिडचिड करतोय, ओरडतोय. सो जेव्हा सेशन्स घेतले तेव्हा पेरेंट्सना जे त्यांच्या नीड्स समजून दिल्या आणि थोडे सेशन्स मुलांबरोबरही घेतले की त्यांच्यामध्ये काय फरक होतोय, नॉट जस्ट फिजिकली पण इमोशनल डेव्हलपमेंट पण बदलतीये, सोशल डेव्हलपमेंट होतीये, त्यांच्या काय गरजा त्यांना स्वतःला कॉन्फ्रंट करून दिल्या, तेव्हा त्यांच्या बिहेवियरमध्ये फरक पडला. पेरेंट्स आणि अडॉल्सन्सचं रिलेशनशिप सुधारलं. सो हे बघायला मिळतं. नक्कीच. आणि दॅट इज बॉन्डिंग इज म्हणजे मच मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग, मला असं वाटतंय. आणि ज्यावेळेला आपण मुलं आणि पालक याविषयी बोलत असतो, ते बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग असेल त्यावेळेला कोणताही प्रॉब्लेम अगदी कुटुंबामध्ये येणारं किंवा त्या दोघांच्या नात्यांमध्ये येणारं ते सहज सॉल्व्ह करू शकत असतील. आणि आताच्या ह्या म्हणजे कोरोना नंतरच्या काळामध्ये मला वाटतं तर मोबाईलचे इश्यूज फार वाढलेले आहेत. कारण प्रत्येक मुलाला आता हातात मोबाईल दिलेला आहे.
शिक्षणासाठी म्हणून, अच्छा. आणि त्याचे होणारे वेगळे वेगळे परिणाम आपण आता बघतोयच. तर त्याविषयी तुम्ही Right. काय मार्गदर्शन कराल? ओके. मोबाईलचा इम्पॅक्ट हा खूपच मोठा होतोय. पण मला असं वाटतं कुठेतरी आपण पण त्यांना एन्करेज करत आलेलो आहे आत्तापर्यंत, की मूल खात नाहीये, ओके मोबाईल दाखव, मग त्याला भरव. रडतोय तर डिस्ट्रॅक्ट करायला टीव्ही लावून दे. सो आय थिंक इट स्टार्ट्स फ्रॉम बेसिक, की जेव्हा मला माझा वेळ हवाय किंवा मूल ऐकत नाहीये, तर आपण त्यांना गॅजेट्सच देतोय ना एंटरटेनमेंटसाठी. तर मूल तेच शिकतंय, की आय हॅव टू डिपेंड ऑन अ गॅजेट. आणि आय थिंक इट स्टार्ट्स फ्रॉम देअर. आणि आणि मुलं आर व्हेरी स्मार्ट. आय टेल यू दे आर सो स्मार्ट, की दे कॅन रीड असं. म्हणजे ते नो की मी आता आरडाओरड केलं की मला हे मिळणार आहे. सो मग ते कुठल्याही एजचं मूल असू दे, त्याच्या पद्धतीने आरडाओरड तो करतोच. म्हणजे लहान मूल कदाचित रस्त्यावरती ओरडेल आणि रडेल. मोठं मूल रडणार नाही, पण ही विल हॅव हिज ओन वे ऑफ एक्सप्रेसिंग की मला हे आवडत नाही, आय जस्ट वॉन्ट इट. पण तेव्हा समटाइम्स वी हॅव टू बी फर्म, किंवा वी पुट रूल्स की 1च तास बघू शकतोस किंवा अर्धा तासच. देन वी हॅव टू बी फर्म. जे आपण बोलतोय ते आपण ऍक्शन्स मध्ये आणायला हवं. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हे सगळं सांगायच्या आधी आर वी अवे फ्रॉम गॅजेट? नो. आपण गॅजेटवर असतो आणि वी एक्सपेक्ट आर चाइल्ड नॉट टू बी ऑन द फोन, नॉट टू बी ऑन द लॅपटॉप, और नॉट टू वॉच टीव्ही. पण आपल्या रिकाम्या वेळात पहिला आपण काय करतोय, आपला फोन घेतो. वी आर सो रेस्टलेस. उठल्या व्हॉट वी डू इज फर्स्ट कुणाचा मेसेज आलाय का, काय झालंय का. सो आपण करतो आणि वी एक्सपेक्ट आर चिल्ड्रन नॉट टू, विच वोंट बी फेअर, राईट? सो आय थिंक इट स्टार्ट्स फ्रॉम आपल्यामध्ये थोडासा चेंज आणणं, आणि मग मुलांना सांगायची पण गरज नाही पडणार. दे विल फॉलो. येस, नक्कीच. मला वाटतंय आजच्या सेशनमध्ये तुम्ही जे जे काही प्रश्न विचारले, 4 असतील किंवा 5 असतील, अगदी बेसिक प्रश्न आहेत ते. आणि मैत्रिणींनो, ह्या प्रश्नांची उत्तर जर तुमच्या स्वतःला तुम्हाला देता आली, तर मला वाटतं Right. तेच आपल्या बेसिक प्रश्नांचं सोल्युशन आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण धडपडतोय. म्हणजे त्याची उत्तरं आपण मोबाईलमध्ये शोधतोय, किंवा कुठे मला दुसरं कोण ऐकून घेईल का, समजून घेईल का, हे आपण बघतोय. तर ते बाहेर कुठं नाहीये, ते आपल्यामध्येच आहे. ह्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला द्या. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला जे काही शोधायचं आहे, किंवा जे काही आनंद समाधान तुम्हाला मिळवायचं, तो निश्चितपणे त्यातनं मिळेल, असं मला वाटतं मॅडम. फार छान Right. मॅडम तुम्ही सांगितलं. आणि खरंच हे प्रश्न फार महत्वाचे आहेत, जे मला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि ज्याची उत्तरं जर मी समाधानकारक देऊ शकले, तर निश्चितपणे तो एक समाधानाचा मुद्दा माझ्यासाठी असणार आहे. सो आता Right. म्हणजे फार छान डिस्कशन सुरू आहे, पण वेळ आहे, ती वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. सो बेसिक प्रश्न जो होता, आता पण आपण त्याविषयीच बऱ्याचदा ते शब्द वापरला, त्याची म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं पण तुम्ही सांगितलं की आत्मनिर्भरता म्हणजे काय असलं पाहिजे. पण त्या महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय करायला पाहिजे, हे 5 प्रश्न तर ती सेल्फ अवेअरनेससाठी स्वतःला विचारेलच. पण काही अशा टिप्स सांगाल का तुम्ही, की तिनं आत्मनिर्भर होण्यासाठी हे करायला पाहिजे? ओके. पहिला तर आपण बघितलं, आत्मनिर्भर इज इन नेचर. आपण कडे बघतो, पक्षींकडे बघतो. त्यांना कोण येतं का त्यांना सपोर्ट द्यायला, त्यांना करायला? ते जेव्हा जन्मतात तेव्हा एक थोडे दिवस त्यांची आई त्यांना येऊन खाऊ पिऊ घालेल चोचेत वगैरे. पण नंतर त्यांचे विंग्स आल्यावरती ते स्वतः उडतात. सो तसंच अॅनिमल्सचं एक्झाम्पल आहे. सो बेसिकली आत्मनिर्भरता नेचरमध्ये आहे. आपण सगळे आत्मनिर्भर आहोत. फक्त आपल्याला काय थांबवतंय? तर आपली आतली झगड जी असते ना सतत, ती आपल्याला थांबवते. आणि आपल्याला त्या आतल्या झगडेला वर फोकस करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी टिप्स म्हटलं तर सर्वात पहिला, स्वतःला आपण प्रेम करतो का स्वतःवर? जेव्हा आपण प्रेम म्हणतो तेव्हा ते अनकंडिशनल प्रेम म्हणतो. अनकंडिशनल प्रेम म्हणजे काय? म्हणजेच की आपण जेव्हा चुका करतो तेव्हा आपण स्वतःला माफ करतो का? माझ्यामध्ये जी काही कपॅसिटी आहे ती मी स्वतःकडे बघून एक्सेप्ट करते का? मोस्ट ऑफ द टाइम्स आपण काय होतो, आपण स्वतःला कंपेअर करत राहतो. हा, ती बघ ती कसा जॉब करतीये, ती बघ ती किती छान फिगर आहे तिची. आपण दुसऱ्यांना बघून त्यांना वाह करतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण कुठेतरी कमी आहे. पण सर्वात छोटी आणि बेसिक टिप आय फील इज फोकस ऑन युअर सेल्फ.
तिची फिगर असेल, पण त्याच्यासाठी ती कशातनं गेलीये, ती काय करते, तिचं काय आहे आणि माझं काय आहे, मला त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, एम आय कम्फर्टेबल. हा खूप मोठा मुद्दा आहे की ती जॉब करते, पण तिची प्रायोरिटी ती आहे. व्हॉट इज माय प्रायोरिटी, व्हॉट डू आय वॉन्ट. आय डोंट वॉन्ट टू डू जॉब जस्ट बिकॉज ती जॉब करते, तिला वावा मिळते. मला काय हवं हे मला स्वतःला विचारायला हवं. जेव्हा मला काय हवं ह्याचं उत्तर मिळेल, तेव्हा मी स्वतःवरती विश्वास करायला लागेल. वेन आय विल स्टार्ट बिलिव्हिंग इन माय सेल्फ, माझा कॉन्फिडन्स वाढेल. आणि आत्मनिर्भरता म्हणजे काय, ऑल ऑफ दिस इज आत्मनिर्भरता. सो बेसिकली असं देर इज नो मॅजिक वॉन्ड की मी असं केलं की थिंग्स आर गोना चेंज. नो टेक्निक की असं फिरवलं की आय विश असं काय असतं आपल्याकडे. But it's all about believing in yourself. It's all about accepting yourself, loving yourself. आणि देर इज लॉट ऑफ कंडिशनिंग जे अंडू करायला लागणार आहे आपल्याला, की हे बरोबर आहे, कोणीतरी तारीफ केल्यावरच चांगलं वाटायला हवं, कोणी तारीफ नाही केली तरी मी माझी तारीफ करीन आणि आय विल बी हॅपी. हे कुठेतरी आपल्याला जमायला हवं किंवा ह्याच्यावर काम करायला हवं, की लोकांना चांगलं वाटलं म्हणूनच मी चांगली आहे का. आय कॅन स्टिल बी गुड, कारण आय कॅन नॉट फुलफिल एव्हरीबडीज एक्सपेक्टेशन. मी सगळ्यांना एव्हरी टाइम खुश नाही ठेवू शकत. आणि आपण तेच करत राहतो, लोकांना खुश ठेवण्याच्या भानगडीत इतकं रगडतो स्वतःला, आपला अनहॅपीनेस म्हणजे आपण अनहॅपीनेस मध्ये जातो. पण रादर त्यांचे एक्सपेक्टेशन्स आपण कधीच मॅच नाही करू शकणार आहे. पण आपण स्वतःवर फोकस केला तर आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि तेव्हा आपण त्यांचे एक्सपेक्टेशन जास्त चांगल्या पद्धतीने फुलफिल करायचा प्रयत्न करू शकतो. सो आय थिंक बिफोर आस्किंग युअर सेल्फ की नवऱ्याचं हे आहे, त्याचं ते आहे, माय नीड, व्हॉट इज माय एक्सपेक्टेशन, हा प्रश्न विचारणं आय थिंक त्याच्यापासून आपल्याला थोडेसे काय म्हणायचं, थोडं उत्साह मिळेल की ओके मला ह्याच्यावर काम करायचंय, म्हणजे मला स्वतःवर काम करायचं. कारण ऍज आय सेड, इट इज इन नेचर, आपल्यामध्ये ते आहे, इट इज देअर इन साइड. आपल्याला फक्त ते ओळखायचंय आणि त्याचा हात धरायचाय. मस्तच. आणि आता शेवटी या सगळ्या महिलांना तुम्ही काय मेसेज द्याल? ओके, मेसेज मला एवढंच द्यायचं आहे की यू ऑल आर केपेबल ऑफ अचीविंग वॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव. सो प्लीज फोकस ऑन युअर ओन एक्सपेक्टेशन्स, नीड्स, अचीवमेंट्स. फॅमिली मधल्या कुणाचं तरी ऐकून किंवा कुणाला तरी बघून आपले एक्सपेक्टेशन्स मांडू नका. आपले स्वतःचे एक्सपेक्टेशन्स वर फोकस करा अँड दॅट विल रिअली मेक यू हॅपी. वेन यू डू दॅट, तुम्हाला स्वतःला लोकांकडनं रिस्पेक्ट मिळेल. बट यू विल अचीव इट ओनली वेन यू विल स्टार्ट रिस्पेक्टिंग युअर ओन नीड्स अँड युअर सेल्फ. येस, अतिशय सुंदर मेसेज मॅडम तुम्ही दिलात. येस, आणि मला वाटतं हे सगळ्या आपल्या मैत्रिणींना निश्चितपणे भावलेलं असणार आहे. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथं आलात. आणि मला वाटतं भावनांचे वेगळे वेगळे पदर किंवा महिलांच्या मानसिकतेचे वेगळे वेगळे पदर तुम्ही उलगडून दाखवले. सो मैत्रिणींनो, हा चर्चा ही तुम्हाला कशी वाटली हे सांगायला निश्चितपणे विसरू नका. थँक्यू सो मच टू मॅम अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू की तुम्ही येताय आणि सातत्यानं हे नवीन नवीन जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. जसं मी नेहमी सांगते की चांगलं एखादी गोष्ट पटली तर ती फक्त मनात ठेवू नका, तर तिचा प्रसार तर कराच, पण ते आपल्या आयुष्यामध्ये कशी आणता येईल, तिची अंमलबजावणी कशी करता येईल याचाही विचार करा आणि ते कृतीत उतरवायला सुरुवात करा. सो जसं मी नेहमी म्हणते तसं कीप ट्राईंग, कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू प्रणवती फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. इनफॅक्ट की हा इतका सुंदर कॉन्सेप्ट आहे तुझा, की जास्तीत जास्त महिलांपर्यंत अशा गोष्टी पोचायला हव्यात आणि या अवेअरनेससाठी. सो आय एम मोर थँकफुल की मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली टू कॉन्ट्रीब्यूट अ लिटल टू युअर ब्युटिफुल कॉन्सेप्ट. आणि आय विश ऑल द विमेन अ व्हेरी बेस्ट. Give yourself an opportunity to look into your own self and feel happy. Yes. Thank you so much, ma'am. Thank you so much. Thank you.